आता मुंबईतली एक बातमी बघूया। मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। तब्बल 300 एकरावर हा थीम पार्क बांधण्यात येणार आहे। या संदर्भातला वृत्तांत आपण बघूया। महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या थीम पार्कचा मार्ग आता मोकळा झालाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत थीम पार्कला मंजुरी देण्यात आली। महालक्ष्मी रेसकोर्सवर 75% जमीन राज्य सरकारची आणि उर्वरित मुंबई महानगरपालिकेची आहे। त्यामुळे नूतनीकरण आणि बदल करायचा असल्यास राज्य सरकारची मंजुरी मिळणं आवश्यक होतं। अखेर राज्य सरकारनं थीम पार्कला परवानगी दिली। रेसकोर्सचं सेंट्रल पार्क आणि कोस्टल रोड उद्यान भुयारी मार्गाने जोडलं जाईल। त्यामुळे मुंबई शहर आणखीन गतिमान व्हायला मदत होणार आहे। अनेक लोकांनी प्रयत्न केले होते, पूर्वी प्रयत्न केले, नंतर थांबले का माहित नाही मला, पण आम्ही सांगितलं या मुंबईकरांसाठी एक मोठा मुंबई सेंट्रल पार्क पाहिजे। जगभरातल्या काही थीम असतील ते वापरून इथे आपण त्यांना एक 300 एकरमध्ये मोठी सुविधा जर दिली तर आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक मोठा ऑक्सिजन पार्क निर्माण होईल आणि तो रेसकोर्स आणि हे टनेलच्या माध्यमातून आपण हे 250 एकर ते 120 एकर असं जवळपास 300 एकरचं मोठं उद्यान या मुंबईमध्ये होईल। रेसकोर्सच्या खुल्या जागेचं थीम पार्कमध्ये रूपांतर केल्यास मुंबईतल्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणच्या मोकळ्या जागेला शहरवासी कायमचे मुकतील असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला होता। तर सामान्य मुंबईकरांच्या हक्काच्या मैदानावर राज्य सरकारनं गदा आणल्याचा विरोधकांचा आरोप आहे। पण या रेसकोर्सचं बाजारीकरण करण्याचं काम मुंबईत चालू आहे। या सरकारच्या मधले काही लोक आहेत ज्यांना ही जागा डोळ्यात खुपते आणि याचा वापर व्यक्तिगत हितासाठी, खाजगी हितासाठी, पैसे कमवण्यासाठी करायचा दिसतोय। आणि म्हणून ही आता त्याला मुलामा देतील, रेसकोर्स कायम राहणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, पण तो हा सरळ कमर्शियल बाजार या सरकारने या रेसकोर्सच्या जागेचा मांडलेला आहे। मुंबईमधील ही जागा, रेसकोर्सची जागा जशीच्या तशीच राहिली पाहिजे। जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कमुळे मुंबईकरांसाठी ऑक्सिजन हबचं काम थीम पार्क करेल। या थीम पार्कच्या रूपानं स्वप्नवत वाटणारं मोठं काम पूर्ण होईल। थीम पार्कमुळे मुंबई शहराच्या सौंदर्यात भर पडेल, तसंच मोठ्या संख्येनं पर्यटक मुंबईकडे आकर्षित व्हायला सुद्धा मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।